जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। श्रीमद्भगवद्गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 6 श्लोक क्रमांक 7 इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत। भगवंतानी आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत। आपणच आपला उद्धार करावा आणि आपण आपल्याला कधी अधोगतीला नेऊ नये ह्याकरता उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य एनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। या 2 श्लोकांच्या मध्ये आपणच आपले बंधू, आपणच आपले रिपू म्हणजे शत्रू, मग कधी आपण आपले शत्रू होतो आणि कधी आपण आपले मित्र होतो याचाही निर्देश या 6व्या श्लोकाच्या मध्ये केला। कारण येन आत्मा एव आत्मनः जितः, ज्याने आत्मा एव म्हणजे आपल्या आत्म्यालाच असं म्हणताना शरीर इंद्रिय समुदायाला आत्मनः जितः म्हणजे स्वतःला जिंकले आहे। तस्य आत्मनः त्याचा म्हणजे स्वतःचा आत्मा बंधू म्हणजे हितकर्ता आहे। परंतु अनात्मनः ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकलेले नाही असा जो आहे तो आत्मा एव शत्रुवत वर्तेत, तो आपला शत्रूप्रमाणे वर्तन करत असतो। आणि हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरचे ज्या काही ओव्या आणि सिद्धांत सांगितला याचा आपण विचार परवा केला होता की देहावरचा अहंकार एकदा की जीवाने काढला आणि स्वला म्हणजेच आपल्या वास्तविक स्वरूपाला आत्मतत्वाला त्याने ओळखलं तर त्याने आपला सहजच कल्याण करून घेतलं असं म्हणता येतं। आणि ही गोष्ट विचारपूर्वक करावी लागते। विचारोनी अहंकार सांडिते मग असतची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। मी स्वतः सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असा जसा अज्ञानी मनुष्याला देहाच्या विषयी पूर्णपणे विश्वास असतो की मी देहच आहे, तसा ज्ञानी पुरुषाला या आत्मस्वरूपाच्या विषयी पक्का निश्चय असतो की मी आत्माच आहे। आणि अशा निश्चयामध्ये जो राहतो त्याने आपलं कल्याण केलं आहे असं म्हटलं जातं। नाहीतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी 4-5 दृष्टांत दिले, याचा आपण सविस्तर विचार पाहिला होता। पहिला दृष्टांत दिला होता कोश कीटकाचा। तो आपल्या बाजूलाच एक काटेरी
घरटं तयार करतो आणि स्वतःला इतका घाबरतो, तो चारही बाजूने बंद करून खालचा आणि वरचा दरवाजा बंद करून घेतो आणि त्यामध्ये स्वतःला अडकवून घेतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. अर्थात त्याचा नाश करून घेण्याकरता कोणीही दुसरं जबाबदार नाही, तोच जबाबदार आहे. त्याप्रमाणे हा जीव सुद्धा कोश कीटकाच्या प्रमाणे स्वतःला देह तादात्म्यामध्ये इतका संकोचित करून ठेवतो की देहाच्या अतिरिक्त चैतन्य तत्व आहे आणि ते चैतन्य तत्व मी आहे याचा कधी विचारच करत नाही. आणि हा विचार करण्याकरता मानवी देह, मनुष्य जन्म, मानवी देह, श्रेष्ठ महापुरुषांचा सहवास यांच्या माध्यमातून करायचा असतो. पण या मानवी देहाला येऊन सुद्धा आत्मविचार करत नसेल तर एखाद्या मनुष्याला, दैवहीनाला आंधळेपणाचे डोळे लागावेत या म्हणण्याप्रमाणे आहे. धन प्राप्त होण्याचा योग आला आहे, पण हा दुर्दैवी असल्यामुळे त्याला असं वाटलं की आंधळे मनुष्य रस्त्याने कसे चालतात, आणि धनाचा साठा त्याच्या पायाला लागला, ठेच लागून तो खाली पडला आणि पुन्हा तो म्हणतो आंधळा मनुष्य ठेच लागताना कसा पडत असेल, असं म्हणून अगदी पायाजवळ आलेलं धन सुद्धा दैवहीन असल्यामुळे, आंधळेपणाचे डोळे लागल्यामुळे तो आपले डोळे असताना झाकून टाकतो की असं ते आपले डोळे आपण झाकी. हा दृष्टांत सुद्धा मानवी जीवनाच्या साठीच आहे. इतका चांगला मौल्यवान मानवी देह याची तुलना कशाशी करता येणार नाही, अशी अनर्घ्य असणारं, मूल्यविरहित असणारा हा मानवी देह भेटूनही जर देहाच्या मध्ये इतका अडकून राहिला आहे की आत्मस्वरूपाचा विचारच करत नाही, आणि मानवी देह येऊन मानवी स्वरूपाच्या मध्ये येऊन जर आत्मस्वरूपाचा विचार करत नसेल आणि देहासंबंधाने विचार करत असेल आणि याचीच काळजी करत असेल तर त्या आंधळ्या माणसाला लागलेल्या डोहळ्याप्रमाणे आहे. तिसरा दृष्टांत दिला भ्रमिष्ठ पुरुषाचा. त्याला वेड लागल्यामुळे तो मोठमोठ्याने वरडतो की मी जो पूर्वीचा होतो तो आता नाहीये, मी चोरलो गेलो आहे, मला कुणीतरी चोरलं आहे असा तो ध्यास घेतो आणि मला वाचवा, मला वाचवा, मी आता तो नाहीच आहे, मी तो नाहीच आहे, मला चोरून कोणीतरी नेला आहे. पण एरवी जो अगोदरचा तोच होता तोच हा आता आहे, पण भ्रांतीमुळे, भ्रमामुळे तो मी नाहीच असं तो म्हणत होता. पण आता तोच आहे असं सांगितलं तरी तो ऐकत नाही. पण काय करावं म्हटले, त्याने फक्त आता विचार करायचा, अरे तोच अगोदरचा मी आहे असा निश्चय केला तर झालं असतं. पण तो तसा करत नाही आणि स्वतः तोच असताना देखील मी तो नाही असा म्हणतो. तसा हा स्वतः जीव सच्चिदानंद स्वरूप आत्मा परब्रह्म असताना सुद्धा देहाच्या तादात्म्यामुळे मी आत्मा नाही, मी ब्रह्म नाही, मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म नाही, मी कसा असू शकेल, मी नाहीच तो. अर्थात त्याला असत्वपादक आणि अभानापादक आवरण वेदांताच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. म्हणजे असत्वपादक म्हणजे जे मी तत्व नाही आणि ते मला त्याचं भानही होत नाही अशा प्रकारचं आवरण मानलं जातं. पण काय करावं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुर्दैवी मनुष्य असेल तर काही सांगता येत नाही. आंधळ्या मनुष्याला स्वप्नात शस्त्राचा जरी घाव झाला तरी जागृतीमध्ये येऊन तो कोणी मरत नाही. त्याप्रमाणे या आत्मस्वरूपाच्या संबंधाने मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं सांगून सुद्धा त्याला भ्रम झाल्यामुळे मी देह आहे, मी देह आहे असं म्हणतो. पण जरी देह म्हटला तरी तो देह नाहीच, मी आत्माच आहे. अहो म्हटले त्याला सांगा, प्रशिक्षित करा. सांगितल्यानंतर, प्रशिक्षित केल्यानंतर, समजून सांगितल्यानंतर कधी कधी ध्यानात येतं. पण ध्यानात येऊन
ते शब्दामध्ये ध्यानातून उपयोगाचं नाही, तर ते प्रत्यक्ष अनुभवाच्या मध्ये यायला पाहिजे हे सांगण्याकरता 5वा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आणि तो पोपटाचा दृष्टांत दिला. एकदा आपण लहान मुलांच्यासाठी गोष्टीतून ज्ञानेश्वरी हा विषय 1 वर्षी त्यांच्या शिबिरासाठी ठेवला होता आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या काही पक्ष्यांच्या गोष्टी आहेत, प्राण्यांच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मुलांना शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये मला आठवतं की हा पोपटाचा दृष्टांत मुलांच्यासाठी एका वर्षी शिबिरासाठी ठेवला होता आणि त्या शिबिरात ही गोष्ट सांगितली की पोपटाला अगदी प्रशिक्षित केलं होतं की तू जंगलामध्ये जर गेला तर तुला पकडण्याकरता पारधी वेगवेगळ्या प्रकारचे योजना करतील, तरी त्याला तू घाबरून जाऊ नकोस. तुला पकडण्याकरता एक दोरीच्या साहाय्यानं आडवी नळी बांधतील, त्यावरती आमिष ठेवलं जाईल आणि तू ते खाण्याकरता जेव्हा जाशील तेव्हा ती नळी उलटी होईल आणि मग तू घाबरून जाशील की आकाश माझ्यावरती पडतं की काय. पण तसं अजिबात होणार नाही, याकरता तू उडून जा, असं सगळं सांगितलं आणि बरोबर नेमकं तसंच झालं. हा शुक आमिषाच्या निमित्ताने तिथे गेला आणि त्या नळीवरती बसला असताना ती नळी पुन्हा खाली पडली, लवणली गेली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शुकाचे आणि अंग भारे नळिका भुवन नेली एरी मोहिरे. दुसऱ्या बाजूला ती आता खाली पडली. त्यामुळे आता त्या पोपटाने तिथून उडावं ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याने उडावे परी न पुरे मने शंका. परंतु मनामध्ये दुर्दैवाने त्याची शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्यामुळे त्याला असं वाटलं, मी जर पाय सोडला तर संपूर्ण आकाश माझ्या अंगावरती कोसळेल आणि माझा मृत्यू येईल. म्हणून तो विनाकारणच त्या नळीला दोन्ही पायाच्या चवड्याने घट्ट पकडून ठेवतो, आपल्या चोचीने घट्ट पकडून ठेवतो, आपल्या हृदयाने त्या नळीला अडकून ठेवतो आणि पुन्हा मानेने सुद्धा त्या नळीला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकच पोपट आहे, सुटून तो जाऊ शकतो, परंतु आता मनात शंका आल्यामुळे तिथे आपल्या मानेच्या साह्यानं, आपल्या चोचीच्या साह्यानं, आपल्या अंतःकरणाच्या साह्यानं, छातीच्या साह्यानं इतका घट्ट पकडून ठेवतो आणि तो म्हणतो, मी आता म्हणे बांधला मी पुढा ऐशा भावनेचा पडे खोडा. मी बांधलो गेलो आणि मोकळा असताना पायाचा चवडा तो अधिक गुंतवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सहज प्रश्न विचारला, सांगा बरं, त्याला कोणी बांधलं आहे का? कोणी बांधलं नाही, पण कारणाशिवाय तो बांधला गेला. ऐसे काजे विना हातोडला. आता तिथे त्याला कोणी दुसऱ्याने बांधलं नाही, परंतु आता फक्त मनातली शंका सोडायची की उडून जावं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तोडून अर्धा नेला तरी न सोडीची. तो तोडून जरी अर्धा नेला तरी तो सुटत नाही. खरं पोपटाचं हे निमित्त करून ज्ञानेश्वर महाराजांनी या जीवाला त्याचं स्वरूप सांगत असताना ह्या पोपटाचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे माणसाला अगदी मृत्यू जवळ येऊन सुद्धा अनेकदा शास्त्रांनी गुरुने शिकवलं असून सुद्धा त्याचं मनन चिंतन म्हणजे ध्यासन जर केलं नाही तर हा सगळा तत्वज्ञान ह्या त्या पोपटाप्रमाणे बोलण्यासाठी त्याचा उपयोगी होतो. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा जेव्हा उपयोग करण्याची वेळ येते तेव्हा ते येत नाही आणि मग तो जीव त्यामध्ये अडकला जातो आणि विनाकारण तो पोपट त्या पक्षी पकडणाऱ्याच्या हातामध्ये तो सापडला जातो. आणि म्हणून तसा मनुष्य या देहाचं तादात्म्य जेव्हा सोडतो तेव्हा तादात्म्य सोडल्याबरोबर की मी देह नाही, देहामध्ये मी जरी आहे तरी देह नाही, मी करता नाही, भोगता नाही, यापेक्षा अकर्ता अभोक्ता व्यापक
परिच्छिन्न नाही, व्यापक आहे, अशा स्वरूपाची यथार्थ ज्ञानाचा निश्चय केला आणि भ्रांती सोडून टाकली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एर स्वयं बुद्धी म्हणे बापू तो नाथीला नेगे. स्वयंबुद्धी म्हणजे ज्याने स्वयं आत्मस्वरूपाचा निश्चय केला आहे, आत्मस्वरूपाच्या निश्चयाची ज्याची बुद्धी झाली आहे, जो नाथीला नेघे म्हणजे खोट्या अहंकाराला जो धरत नाही, तो सापडत नाही. आणि म्हणून आपणच आपला निश्चय केला की आपण मुक्त आहोत आणि आपणच आपला विपरीत दुराग्रह केला की आपण बंधनामध्ये अडकतो. हा सगळा वृत्तांत मागच्या वेळेस म्हणजे परवा आपण हा पाहिला होता. आणि ह्यानंतर मग 7 क्रमांकाचा श्लोक जो आपण मगाशी वाचला त्याचा क्रमाने विचार येतो, तो आपण पाहूया. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. आता त्या 7 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की जितात मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. जितात मनः, इथे आत्मना शब्दाचा अर्थ ज्याने आपला आत्मा जिंकला आहे. पण इथे आत्मा जिंकण्याचा काही प्रश्नच येत नाही. आत्मा तर काही जिंकलेलाच आहे, पण इथे आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, इंद्रिय म्हणजे शरीर आणि सगळ्या शरीराच्या इंद्रियांचा समुदाय. याला जितात्मनः म्हणजे ज्याने आपलं अंतःकरण, शरीर समुदाय ज्याने जिंकलेला आहे, आपल्या ताब्यात ठेवला आहे, ज्यांनी प्रत्याहाराच्या माध्यमातून त्या इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं, ही धारणा. आणि ज्याची धारणा केली त्याच्याच ठिकाणी पुन्हा ध्यान, आणि तिथेच पुन्हा धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींच्या साह्यानं त्या अंतःकरणाच्या इंद्रियांच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य यांच्या माध्यमातून इतका अभ्यास केला की दिसणाऱ्या विषयांच्या ठिकाणी अनित्यता आहे, क्षणभंगुरता आहे आणि अनेक प्रकारचे दोष आहेत. म्हणून दोषबुद्धीने विषयांच्या ठिकाणी वैराग्य झालं. आणि म्हणून इंद्रिय मनासहित इंद्रिय पुन्हा मागे आले आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या मनाला पुन्हा पुन्हा शास्त्र संस्कार आणि गुरुच्या उपदेशाने स्थिर करण्याचा अभ्यास करणं म्हणजे स्थिरतेसाठी अभ्यास आणि प्रत्याहारासाठी वैराग्य. अशा दोन्हींच्या साह्यानं त्या साधकाने, त्या मुमुक्षुने या इंद्रियांच्या वरती विजय संपादन केला. म्हणजे आता ज्याने कर्मासक्ती, विषयासक्ती आणि संकल्प शक्ती सोडली, म्हणजे आता विषयांच्या ठिकाणी आसक्त होत नाही, इंद्रियांच्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही आणि मनाने जो आता ह्या भौतिक पदार्थ मला सुख देतील, आनंद देतील असा जो त्याच्याविषयी चांगल्या प्रकारची सम्यक कल्पना केली होती, हा संकल्प, हा तिन्ही गोष्टींचा भूमिका ज्याने सोडल्या, मनातला संकल्प सोडला, विषयांची आसक्ती सोडली आणि कर्मासक्ती सोडली. आणि त्यामुळे या सगळ्या आसक्तींचा त्याग केल्यामुळे त्याच्या या जीवाच्या ठिकाणी त्या इंद्रियांना त्यांनी पूर्णपणे जिंकलं आहे. आणि हे विचाराच्या साह्याने. आणि मग याप्रमाणे ज्यांनी आपलं इंद्रिय जिंकलेले आहेत तो कसा होतो, ज्ञानेश्वर महाराजांनी यावरती ओव्या लिहिल्याच आहेत. हे पाहण्यापूर्वी शंकराचार्य असं म्हणतात, जितात्मनः कार्यकारण संगतः आत्मा जिता येन सह जितात्मनः तस्य जितात्मनः. अर्थात कार्यकारण संगत म्हणजे देह हे कारण, हे कार्य, आणि करण म्हणजे इंद्रिय. या सगळ्या इंद्रिय आणि देहाला ज्याने विवेक आणि वैराग्याच्या द्वारे ह्या इंद्रियांना पूर्णपणे जिंकलं आहे
आणि असा इंद्रिय ज्याने जिंकला आहे, ताब्यात ठेवला आहे, संयमित ठेवला आहे, धारणा, ध्यान आणि समाधीच्या माध्यमातून, अशा मनुष्याचं अंतःकरण शांत असतं. म्हणजे बहिर्मुख मनुष्य, बहिर्मुख इंद्रियांचा मनुष्य आयुष्यामध्ये कधीच शांतता प्राप्त करू शकत नाही. ज्याने संयम ठेवला आहे, ज्याने इंद्रिय ताब्यात ठेवले आहे, अशाच पुरुषाचं अंतःकरण हे शांत असतं. म्हणून भगवंताने शांत असतं अशा प्रयोग न करता प्रयोग केला आहे प्रशांतस्य. अंतःकरण अतिशय शांत होतं. म्हणजे इंद्रिय शांत झाले की अंतःकरण शांतच होतं. याचं कारण इंद्रिय विषयांची आसक्तीचे संस्कार मनामध्ये देतात आणि ते मन पुन्हा विषयांच्या इंद्रियांच्या माध्यमातून बहिर्मुख होतं. पण आता असं होत नसल्यामुळे इंद्रिय पूर्णपणे जिंकले गेले, अंतःकरणातला रजोगुण तमोगुण निघून गेला, म्हणून अंतःकरण अतिशय शांत होतं. अंतःकरण शांत करण्यासाठी इंद्रिय ताब्यात जिंकणं, संयमित करणं अत्यंत आवश्यक आहे. असंयमित पुरुषाच्या चित्त कधीच एकाग्र होऊ शकत नाही, कधीच शांत होऊ शकत नाही. आणि म्हणून हा व्यवहारातला एक भाग आहे, अनुभवातला भाग आहे. मग तो इंद्रिय जिंकल्यानंतर प्रशांतस्य म्हणजे प्रसन्न अंतःकरणस्य स्वतः संन्यासिनः. शंकराचार्य म्हणतात असं कोण होऊ शकतं? संन्यासी, जो इंद्रियांना जिंकू शकतो आणि पूर्णपणे अंतःकरण प्रसन्न करू शकतो. अशा पुरुषासाठी परमात्मा हा ठेवलेलाच आहे. तो वेगळ्या ठिकाणी जाऊन शोधायचा नाही, तर परमात्मा समाहिता, तो परमात्मा सम्यक प्रकारे हित हा त्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत, ज्याचं अंतःकरण शांत झालेलं आहे, त्याच्यासाठी परमात्मा तिथेच ठेवलेला आहे, तिथेच आहे. आणि म्हणून अशा परमात्मा सुखाचा तो अनुभव जीवात्मा घेतो, तो योगी घेतो. हा प्रश्न झाल्यानंतर मग जेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तत्वाचा बोध होतो, मग त्याला ह्या समाजामध्ये राहताना काय भूमिका घ्यावी लागते, तो समाजामध्ये राहतो की नाही, राहत असताना त्याचा संबंध कोणाकोणाशी येतो, तर त्या संबंधाची भूमिका ज्ञानेश्वर महाराज या ओव्यांच्या माध्यमातून सांगण्याच्या अगोदर भगवंत आपली भूमिका सांगतात. त्याचा संबंध पहिल्यांदा शरीराशी असतो. जोपर्यंत शरीरात जिवंत आहे तोपर्यंत शरीर जगावा लागणार आहे. त्याचा संबंध हा मनाशी येतो आणि त्याचा संबंध बुद्धीशी येतो. वैयक्तिक भूमिकेतून जर पाहिलं तो तत्वाचा बोध झाल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानी पुरुषाचं शरीर राहतं, त्याचं मन राहतं आणि त्याची बुद्धी राहते. म्हणजे तो जिवंत असतो. आणि मग जगाच्या संबंधाने जेव्हा त्याचा व्यवहार होतो तेव्हा लोक म्हणतात अध्यात्माची भाषा ही पोट भरल्यानंतरच आहे. सगळी व्यवस्था सगळं झालं की मग अध्यात्माची भाषा ही बोलली जाते. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणाला अध्यात्म सुचत नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अध्यात्माची धारणा टिकत नाही. ही जी काही लोकांची धारणा आहेत याला छेद देत भगवंत सांगतात की असा प्रशांत अंतःकरण ज्यांचं झालेलं आहे ते कसे वागतात, त्यांचा संबंध जगाशी येतो की नाही, येतो ना म्हटले. त्यांच्याकरता उदाहरण दिलं आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ह्या जगतामध्ये आत्मसाक्षात्कारी पुरुष हो, जीवनमुक्त महापुरुष हो, विधी अवस्थेला गेलेला असो, कोणताही जरी मनुष्य असला तरी त्याच्या अवतीभोवती 9 प्रकारचे लोक असतात आणि ते 9 प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. याचा विचार आपण 9व्या
श्लोकाचा विचार करते वेळेस करूया. परंतु मग ते लोक या समाजामध्ये जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा येतात आणि मग त्यांच्याकडनं त्याला त्रास होतो की नाही? होतो ना. म्हटले 3 स्तरावरती होतो. बुद्धीच्या स्तरावरती, मनाच्या स्तरावरती आणि शरीराच्या स्तरावरती. पहिला स्तर आहे शरीराचा. जीवनमुक्त महापुरुष झाला तरी त्याला या सृष्टीतल्या घटकाचा परिणाम होतो. तो सांगण्यासाठी शीतोष्ण सुख दुःखेषु या ठिकाणी शीत उष्ण हे धर्म शरीराचे आहेत आणि शीत उष्ण या 2 शब्दाने अधिभौतिक घटक यांचा विचार करावा. अधिभौतिक म्हणजे सर्प आहे, व्याघ्र आहे, विंचू आहे, डास आहे, हिंस्र श्वापद आहेत. या सगळ्यांचा विचार, या सगळ्यांचा प्रभाव हा शरीराच्या वरती होतच असतो. म्हणून ते सांगतात शीत उष्ण म्हणजे शरीराला कधी उष्णता तर शरीराला कधी थंडीचा प्रभाव होतो. म्हणजे हे द्वंद्व आहे. शीत उष्ण या 2 शब्दाने भौतिक जगतातला प्रभाव सुद्धा या ज्ञानी पुरुषाच्या वरती होतो. नंतर सुख दुःखेषु मनुष्याचा संबंध जेव्हा जगाशी येतो तेव्हा त्याला समाजाच्याकडनं कधी सुखाचा अनुभव येतो, कधी दुःखाचा अनुभव येतो. मग असं म्हणता येत नाही आता हा योगी आहे, याने अंतःकरणाला जिंकलेला आहे, परमात्म्याचा बोध झाला आहे, मग आता याला मान अपमान होणार नाही, असं नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शीत उष्ण आणि अधिभौतिक सगळे घटक त्याला प्रतिकार करत असतात, त्यावरती आपल्या प्रतिरोध करत असतात. त्याप्रमाणे जोपर्यंत मन आहे तोपर्यंत जगाच्याकडनं झालेल्या सुखदुःखाचा अनुभव येतो आणि सुखदुःखाचा अनुभव हा मनाला येतो. आणि जोपर्यंत मन आहे तोपर्यंत हा सुखदुःखाचा अनुभव येतच राहणार. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शीत उष्ण त्याप्रमाणे रोग अनेक प्रकारचे ह्या शरीराला येतच राहणार. आणि जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत मान अपमान ह्या गोष्टी होतच राहणार. म्हणून भगवत पूज्यपाद आचार्य असं म्हणतात शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमाने पूजा परिभावये समस्यातः. आणि म्हणून हे शीत उष्ण शरीराला, सुख दुःख मनाला आणि मान अपमान या बुद्धीला होतात. कारण मान अपमान हे बुद्धीच्या स्तरावरचे आहे. बुद्धीने स्वीकारलं याला मान म्हणायचं, बुद्धीने स्वीकारलं याला अपमान म्हणायचं, तर याला मान अपमान होतात. परंतु हा जीवनमुक्त महापुरुष ज्याने आपल्या अंतःकरणाला शांत केलं आहे, इंद्रियांना जिंकलं आहे, हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असल्यामुळे बाहेरून जरी याला शीत उष्ण सुख दुःख मान अपमान झाले तरी आपली अंतःकरणाची जी वृत्ती सहज स्थिती आहे या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा तो आपली अध्यात्माची बैठक सोडत नाही. आणि म्हणून असं लोक म्हणतात की नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये होत नाही. नाही, असं नाही. प्रतिकूल परिस्थिती येतेच ना. मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख या काही अनुकूल परिस्थिती नाही. या 3 स्तरावरच्या 3ही प्रतिकूल परिस्थिती आहेत. पण 3ही प्रतिकूल परिस्थिती जरी झाल्या तरी हा जीवनमुक्त महापुरुष, ज्ञानी पुरुष आपल्याला स्वतःला स्वरूपापासून कधीही विचलित करत नाही. तो सगळ्या अवस्थेमध्ये सम राहतो. यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्यांच्या रूपाने भाष्य केलं ते आपण पाहूया. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांतःकरण जिता. तया म्हणजे जो आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला मित्र तोच आहे ज्याने आपल्या देह आणि इंद्रिय संघाताला
देह आणि कर्ण संघाता जिंकलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांचा अर्थ करतात स्वांतःकरण जिता, ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त हे पूर्णपणे संयमित केलं आहे. आणि तेही संयमित कशाने? विचाराच्या साह्यानं संयमित केलं आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्याच्या माध्यमातून इंद्रियांना प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असं करून स्वतःच्या अंतःकरणामध्ये या देहाच्या संबंधाने, इंद्रियांच्या संबंधाने कोणती आसक्ती नाही. स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यामुळे आता अंतःकरण पूर्ण शांत झालं. याला म्हणतात की स्वांतःकरण जिता, ज्याने आपल्या स्वतःचं अंतःकरण पूर्णपणे संयमित केलं, जिंकलं आहे. मग त्याचा परिणाम कुठे झाला? सकळ कामोपशांता. व त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या कामना, वैषयिक इच्छा नष्ट झाल्या. विषय वासनेच्या तृप्तीने अंतःकरण तृप्त होत नाही, हा एक नियम आहे. मग हा सकळ कामोपशांता झाला, म्हणजे सगळ्या त्याच्या कामना शांत झाल्या, नष्ट झाल्या. या म्हणण्याचा अर्थ काय आहे? ह्या म्हणण्याचा अर्थ आहे जेव्हा विवेक होतो तेव्हा विवेकाच्या साह्यानं त्याला हा बोध होतो की सुखाचा स्रोत माझा आत्माच आहे. मी विनाकारण वस्तूंचा संग्रह करत होतो सुखासाठी, परंतु भगवंतानी एक गोष्ट निर्विवाद जीवाला प्रत्येक दिवशी शिकवण्याकरता एक अवस्था दिली आहे. आणि ती अवस्था म्हणजे सुषुप्ती अवस्था. कोणी जर विचारलं की सुषुप्ती अवस्थेचा हेतू काय आहे, भगवंताने जागृत अवस्था कशा करता दिली, स्वप्न कशा करता दिलं आणि सुषुप्ती कशा करता दिली, तर सुषुप्ती अवस्था ही या करता दिली, जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये सगळे सुखाची साधनं उपलब्ध असताना सुद्धा मनुष्य थकतो. आणि झोपेमध्ये सुखाचं कोणतंच साधन नसताना सुद्धा झोपेकडे तो प्रवृत्त होतो. यावरून झोपेतून उठल्यानंतर मी आनंदाने झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा सुषुप्तीमध्ये सुखाचे साधन कोणतेही नसताना झोपेतून उठल्यानंतर स्मृती रूपाने सांगत होता की मी आनंदाने झोपलो आहे. यावरून देवाने आपल्याला ही सुषुप्ती अवस्था, आनंद हा विषयांच्या शिवाय सुद्धा घेता येतो आणि तो असतो. किंबहुना तो आनंद घेण्यासाठीच सगळे जीव या सुषुप्तीमध्ये जातात. आणि ही सुषुप्ती सगळ्या जीवांना शिकवते आनंद हा विषयांच्या शिवाय सुद्धा असू शकतो, किंबहुना असतोच. म्हणून तर जागृत आणि स्वप्नातले सगळे अनुकूल विषयांचा त्याग करून माणसं निर्विषय सुखामध्ये जातात आणि तिथला आनंद घेतात. असा बोध झाल्यामुळे ते परमात्माच सुखरूप आहे अशी भूमिका केल्यामुळे त्यांच्या अंतःकरणातल्या कामना ह्या सगळ्या शांत झाल्या. आनंद जर विषयांच्या शिवाय असू शकतो तर मग विनाकारण मी ह्या विषयांच्या विषयी अनुकूल बुद्धी आणि प्रतिकूल बुद्धी का ठेवू? म्हणजे पुन्हा प्रश्न असा होतो की वस्तू सुख दुःख देत नाही, त्या वस्तूंच्या विषयी असणारी अनुकूल प्रतिकूल बुद्धी सुख दुःख देते. वस्तू तर त्या जड आहे, त्या काय सुख दुःख देणार? पण त्या वस्तूंच्या विषयी अनुकूल बुद्धी असेल तर सुखाचा अनुभव, प्रतिकूल बुद्धी असेल तर दुःखाचा अनुभव. पण नंतर असं कळतं माझेच रागद्वेष, माझीच अनुकूलता प्रतिकूलता मला सुख दुःखाला कारणीभूत ठरते. आणि म्हणून त्या बाह्य पदार्थांच्या विषयी रागद्वेष सोडून तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा स्थिर होतो तेव्हा सगळ्या कामना शांत होतात. म्हणून सकळ कामोपशांता, स्वांतःकरण जिता, अशा दोन अवस्था मुख्य प्राप्त झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगतात
परमात्मा परवता दुरी नाही. मग त्याच्याकरता परमात्मा परवता कुठे पलीकडे नाही, तो त्यापेक्षा भिन्न नाही, दुरी नाही म्हणजे खूप दूर देशामध्ये पण नाही. मग काय आहे, ज्या क्षणी अंतःकरणाला जिंकलं, सगळ्या कामना शांत झाल्या आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशा आत्मतत्वाचा गुरूंच्या द्वारे निश्चय झाला की त्याला आहे त्याच क्षणी आत्मबोध आहे, त्याच क्षणी आहे तिथेच आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तो त्या आत्मानुभूतीचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून परमात्मा परवता दुरी नाही. हे सगळं आतापर्यंतचं झालेलं जे विश्लेषण आहे हे सहज ध्यानी यावा याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरच्या काही ओव्या दिल्यात. त्या ओव्या आपण एकदा लक्षात घेतल्या की आतापर्यंत झालेलं विश्लेषण ह्या अनुरोधाने कसं होतं हे सहज ध्यानी येईल. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होय, तैसे जीव ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा सोन्याचा दृष्टांत आहे. जैसा किडाळाचा दोष जाये. किडाळ या शब्दाचा अर्थ होतो सोन्याच्या मध्ये, सोन्यापासून जेव्हा अलंकार बनवले जातात तेव्हा त्या सोन्यापासून अलंकार बनवत असताना त्या सोन्याच्या मध्ये हिनकस धातू मिसळावे लागतात आणि मग अलंकार बनवता येतात. परंतु हे जेव्हा केलं जातं तेव्हा त्या मूळ सोन्याची किंमत हिनकस धातू टाकल्यामुळे कमी होते. नाही म्हटले आता आम्हाला शुद्ध सोनं पाहिजे, मग शुद्ध सोनं पाहिजे असेल तर पुन्हा सोनार त्या अलंकारांना अग्नीच्या मध्ये टाकतो आणि अग्नीमध्ये जाळल्यानंतर त्या सोन्यातला हिनकश धातू, ते त्याला किडाळ असं म्हणतात, तो किडाळाचा दोष गेला. मग काय, किडाळाचा दोष जाईल म्हणजे सोन्यामध्ये मिश्रित झालेले जे काही हिनकस धातू, विजातीय धातू जे आहेत ते अग्नीच्या साहाय्याने जाळून टाकल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं तरी 15 तेची होय, म्हणजे 15 नंबरचं सोनं, म्हणजे आपण म्हणूया वर्तमान काळामध्ये 100% प्युअर सोनं, 100% शुद्ध सोनं. कारण का, त्याच्यातला दोष गेल्यामुळे. खरं म्हणजे आता शुद्ध सोनं शोधण्यासाठी कुठे जावं लागलं का, दुसरीकडे कुठं आपण पळत गेलोय का, नाही. आहे त्याच सोन्यातला हिनकस धातू दोष निघून गेल्याबरोबर खाली जे शिल्लक राहतं ते शुद्ध सोनं आहे. हा दृष्टांत एकदा कळाला की माणसाची सहज बुद्धी आत्मस्वरूपाच्या निश्चयासाठी प्रवृत्त होते. अगदी तसं आणि तसंच म्हटले. कसं, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्याप्रमाणे या जीवाने स्वतःच्या संबंधाने एक संकल्प केला, मी म्हणजे पंचमहाभूताचा देह, मी म्हणजे इंद्रिय, मी म्हणजे कर्ता भोक्ता, मी म्हणजे सुखदुःखी, मी म्हणजे स्त्री पुरुष, मी अमुक वर्णाचा, अनेक संप्रदायाचा, मी विशिष्ट जमातीचा. हे सगळेचे सगळे त्यांनी नसलेले आरोप जन्माजन्मांतराच्या संस्कारामुळे स्वतःवरती करवून घेतले. पण एकदा की सगळे हे आरोप, मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी कोणत्या वर्णाचा नाही, कोणत्या मी आश्रमाचा नाही, मी कोणत्या लिंगाचा नाही, या सगळ्या उपाधींचा निराश करत 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 गेल्यानंतर हा जो संकल्प आहे, ही जी कल्पना आहे, या कल्पना लोपी, या स्वतःच्या आत्मस्वरूपावरती देह तादात्म्याच्या निर्माण झालेल्या ज्या काही कल्पना आहे, या कल्पनांचा जेव्हा लोप होतो, म्हणजे कल्पनांचा निषेध होतो, या कल्पनांची निवृत्ती होते, कल्पनांचा त्याग होतो, मग एकदा की या सगळ्यांचा निराश झाला
मग खाली काय राहतं? तैसा जीवा ब्रह्मत्व आहे. जीवाच्या ठिकाणी जीव भाव गेला, ते खाली जे शिल्लक राहतं ते ब्रह्मतत्व आहे. परंतु माणसाच्या मनावरती विपरीत दुराग्रह जन्मजन्मांतराचा झाल्यामुळे काही केल्या तो निवृत्त होत नाही. आपण प्रवचन ऐकलं की तोपर्यंत बरोबर कळतं की हा मी देह नाही, पण प्रवचन संपलं की पुन्हा देहावरती मनुष्य येतो आणि पुन्हा त्याच समस्या त्याला लागतात. आणि म्हणून पहिला सिद्धांत आहे, ज्याने अंतःकरण जिंकलेलं आहे, सगळ्या कामना शांत झाल्या की तो परमात्मा स्वरूपच आहे. त्याला शोधण्याकरता कुठे दूरवर स्वतःहून लांब जावं लागत नाही. आहे ती स्थितीत मी आत्मतत्वच आहे. हा दुसरा दृष्टांत दिल्यानंतर सोन्याचा, कदाचित हा कोणाला पटला नसेल. ज्ञानेश्वर महाराज तसाच अगदी तोच दृष्टांत म्हणजे तोच भाव घेऊन दुसरा दृष्टांत सांगून आत्मस्वरूपाचा निश्चय विपरीत दुराग्रह गेला, विपरीत भावना गेली की आहे तिथं त्या ठिकाणी ब्रह्मत्वाचा बोध होण्यासाठी सहाय्यता कशी होते हे सांगण्याकरता जैसा घटाकार जैसा निमालिया तया आकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. जैसा ज्याप्रमाणे हा घटाकार, कल्पना करूया सगळं जे आकाश आहे बाहेरचं, त्या आकाशाला आपण महाआकाश म्हणूया. आणि या महाआकाशाच्या मध्ये एखाद्या मनुष्याने घट तयार केला, मातीचं मडकं तयार केलं, विकत घेतलं, तर त्या मडक्याच्या मध्ये हे आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. परंतु त्या घटाच्या मध्ये असणारी जी पोकळी आहे, त्या पोकळीच्या मध्ये अवकाश आहेत, म्हणून त्याला नाव दिलं आहे हे घटाकाश. आणि मग हा घटाकाश तरी नाव काय आलं? घटाचा आकार प्राप्त झाला म्हणून त्या आकाशाला त्या घटाच्या आकारामुळे घटाकाश म्हणू लागले. परंतु काही काळाने तो घट फुटला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा घटाकार निमालिया, तो घटाचा आकार निमाला म्हणजे नष्ट झाला, तो घट फुटला. मग त्यामध्ये असणारं जे अवकाश आहे ते अवकाश महाआकाशाला मिळण्यासाठी कुठे त्याला काही प्रवास करावा लागतो का? जैसा हा घटाकार निमालिया तया आकाशा अनाठाया आकाशा मिळो जाणे न लगे. त्या घटाकाशाला महाआकाशाशी मिळण्यासाठी, एकरूप होण्यासाठी अनाठाया दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. मग काय? उपाधीचा, घटरूपी उपाधीचा निराश झाला, तुटलं की आकाश हे महाआकाश स्वरूपच आहे. पण फक्त त्या आकाराच्या मुळे हा घट आकाश आणि हे महाआकाश असं वाटायला. तसं देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत यामध्ये असणाऱ्या चैतन्याला आत्मा म्हणायचं आणि बाहेर असणाऱ्या चैतन्याला ब्रह्म म्हणायचं. देहाची उपाधी समाप्त झाली की हे आत्मतत्वच ब्रह्मतत्व आहे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांताच्या एकत्रीकरणातून सिद्धांत पुन्हा प्रस्फुटित केला. तैसा देहांकार नाथिला, हा समूळ जायाचा नाशिला, तो आत्मा संचला आधीच आहे. ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांना या गोष्टी लवकर समजतील. तैसा त्याप्रमाणे नाथिला अहंकार जयाचा समूळ नाशिला. नाथिला, नाथिला म्हणजे नसलेला. देहांकार म्हणजे देहाच्या ठिकाणी एक अहमभाव तयार झाला की देहच मी. देहच मी म्हणते ना, मी पुरुष, मी स्त्री, मी वकील, मी डॉक्टर, मी शिक्षक, मी सायंटिस्ट, मी कलेक्टर, मी पोलीस, हे लेबल स्वतःला लावून घेतो. वर्ण, आश्रम हे सगळे आहेत. पण सुषुप्तीमध्ये जाताना कोण
जेव्हा झोपतो मनुष्य तेव्हा स्त्री भाव नसतो, पुरुष भाव नसतो, देशी आहे कमी विदेशी आहे हा भाव नसतो, सगळे एकरूप होतात. मग अज्ञानामध्ये गेल्यानंतर जर एकरूप होत असतील मग जर अज्ञानामध्ये जाताना देहभाव सगळे विसरला जातो, तर मग ज्ञान अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर देहभाव कसा राहील तो पूर्णपणे विसरतो. आणि मग देहाच्या ठिकाणी खोटा असलेला तादात्म्य अध्यास, अहम अध्यास, अहंकार, तो खोटा अहंकार एकदा की आपण काढून घेतला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाथिला देह अहंकार जयाचा समूळ नाशिला. मुळासहित म्हणजे अज्ञानामुळे आपण देहाला मी म्हणायला लागलो आहे, म्हणजे देहासहित अज्ञानासहित देहाचं तादात्म्य जेव्हा निघून जातं, म्हणजे अज्ञानासहित म्हणजे मुळासहित अहंकार जेव्हा निघून जातो आणि मग खाली काय राहतं, तोची परमात्मा संचला आधीच आहे. जीव हा मुळातच परमात्माच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. पण त्या जीवाने देहाचं तादात्म्य धारण केलं आणि देहाचे धर्म, बुद्धीचे धर्म माझे म्हटले की तो देह कोणाचा मुलगा आहे, कोणत्या एका घरात जन्माला आला आहे, एका जातीत जन्माला आला आहे, एका संप्रदायात जन्मालेला आहे, एका देशात जन्माला आलेला आहे. मग एक एक लेबल त्याला लागत जातं. पण हे सगळं जरी व्यवहाराच्या दृष्टीने असलं, पण आतून विचार केला पाहिजे की हे सगळेची सगळे एक प्रकारचे मला लावलेले एक प्रकारचं लेबल आहे. हे सगळे लेबल दूर करत करत जर गेलो तर मी खाली जे शिल्लक राहे मी परमात्मा तत्व आधीच संचला असेल, अशी अनुभूती या जीवनमुक्त महापुरुषाला येते. आणि मग असं झाल्यानंतर सुद्धा त्याला जोपर्यंत या देहामध्ये असतो तोपर्यंत हे शीत उष्ण मान अपमान येतातच ना. मग सांगतात, आता शीतोष्णाची या वाहणी, जेत सुख दुःखाची कडसणी, ये न समाती काही बोलणी मानापमानाची. आता शीत उष्णाची वाहणी, शीत उष्ण हे उपलक्षण आहे. कसले? शरीराला प्राप्त होणारे संकट, शरीराला प्राप्त होणाऱ्या अनेक प्रकारचे आघात म्हणजे दुःख, रोग. कोरोनामुळे कोणी आजारी आहेत, कोणी मच्छर चावल्यामुळे आजारी आहेत, कोणी कोणत्या कारणामुळे, कोणी कोणत्या कारणामुळे. अर्थात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाला शीत उष्ण रोग वगैरे ह्या गोष्टी, त्याला अधिभौतिक दुःख असं म्हणतात, त्या गोष्टी होतच राहणार आहे. परंतु या आत्मबोधाच्या स्थितीमुळे आता त्याला शीतोष्णाची वाहणी ये न समाती. आता शीत उष्णाचा जो काही विचार आहे तो त्या शीत उष्णाचा विचार त्याच्या अंतःकरणाला स्पर्श करत नाही, कारण मी ब्रह्म आहे अशी अनुभूती आल्यामुळे. सुखदुःखाची कडसणी ये न समाती, अर्थात मनाच्या स्तरावरती सुख आहे, दुःख आहे. सुख दुःख या मनातल्या सगळ्या भावनांचं मिश्रण उपलक्षण आहे. याप्रमाणे सुख दुःखांची कडसणी ये न समाती. कडसणी म्हणजे विभागणी, की ह्या विषयाचं सुख, या विषयाचं सुख, ते दुःख, त्या विषयाचं दुःख, अशा सुख दुःखांची विभागणी. सुख हवं आहे, दुःख नको आहे, असं जे वर्गीकरण आहे की आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला, अर्थात त्या सुख दुःखाच्या वर्गीकरणाची भाषा, शीत उष्णाच्या प्रवाहाची भाषा आणि मान अपमानाची बोलणी, त्याच्या अंतःकरणामध्ये मग मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी तो अनात्म्याच्या म्हणतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा कोणताही संबंध नाही आणि स्वतःला तो मी ब्रह्म आहे असं मानत असल्यामुळे शीतोष्णाचे ओघ, सुखदुःखांचे विचार आणि मान अपमानांचं बोलणं
त्याच्या स्वरूपाला स्पर्श करत नाही, त्याच्या स्वरूपापासून खूप लांब असतं, कारण त्याने अंतःकरणामध्ये मी ब्रह्म आहे असा निश्चय केलेला असतो. याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या बोधाचा परिणाम एवढा असतो की शरीर, मन आणि बुद्धी यांच्या विकारांचा प्रभाव तो स्वतःवरती होऊ देत नाही, होत नाही, कारण त्याला आत्मबोध झालेला असतो आणि तो दृढ अपरोक्ष आत्मबोध झालेला असतो. मग आता तो जिकडे पाहिल तिकडे त्याची परमात्म्याची अनुभूती कशी येते. जे जे वाटा सूर्य जाये, तेवते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे तोशी म्हणोनी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सूर्य जे वाटे जाये, अर्थात सूर्याला सांगितलं हिमालयाच्या मध्ये मोठमोठ्या गुहा आहेत आणि त्या ठिकाणी कित्येक वर्षापासूनचा अंधार आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर भेटला तर तुम्ही दूर करा. म्हणून सूर्य ज्या ज्या ठिकाणी अंधाराच्या वार्ता त्याच्या कानावरती लोकांनी सांगितल्या होत्या, तो दूर करण्यासाठी जेव्हा निघतो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्य जे वाटा जाई, कारण म्हटले सूर्य ज्या रस्त्याने जातो तेव्हा ते तिकडचे सगळे विश्वच काय होतं, तेजाचे विश्व होय. लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी अंधार आहे, पण सूर्य जर निघाला तर जिकडे तिकडे प्रकाशमयच त्याला, त्या विश्वाची अनुभूती त्याला प्रकाशमय रूपाने येते. तैसा तया पावे ते आहे तोची म्हणोनी. त्याप्रमाणे जो योगारूढ झालेला आहे, म्हणजे ज्यांनी विषयाची आसक्ती, कर्माची आसक्ती आणि बाह्य इंद्रिय मला सुख देतील असा जो संकल्प, या सगळ्यांचा त्याग केला, तेव्हा त्याला योगारूढ असं म्हटलं जात आहे. याप्रमाणे जो असा योगारूढ झाला आहे, म्हणजे आत्मसाक्षात्काराला प्राप्त झालेला आहे, तो त्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त झाल्यामुळे तो जिकडे जाईल तिकडे त्या परमात्म्याचं स्वरूपाची त्याला अनुभूती येते. सगळ्या वस्तूंच्या मध्ये, वनस्पतीच्या मध्ये, जंगलाच्या मध्ये आपण जीवनमुक्तानंद लहरी पाहिली. तो सगळ्या परिस्थितीच्या मध्ये जातो आणि सगळ्या परिस्थितीच्या मध्ये त्याला परमात्म्याचीच अनुभूती येते. सूर्य ज्या दिशेला जाईल तिकडे प्रकाश, त्याप्रमाणे हा आत्मानुभवी पुरुष जिकडे पाहिल तिकडे त्याला आत्मबोधच प्राप्त होतो. म्हणून साधू संतांना लोकांनी त्रास दिले, लोकांच्यामुळे त्यांना त्रास झाले, पण त्यांचा उल्लेख त्यांनी कुठेही आपल्या ग्रंथामध्ये केला नाही. का बरं केला नाही? करायला पाहिजे होतं त्यांनी. त्यांच्या चरित्रामध्ये दिसतो, पण त्यांनी स्वतः कुठे केला नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, म्हटले जेव्हा आपण आपल्याला स्वतःपासून भिन्न मानतो दुसऱ्याला, किंवा दुसरा आपल्यापासून भिन्न आहे असं मानतो, तेव्हा सुख दुःख होतात. जेव्हा आपणच एकच आहोत असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा दुसऱ्याच्या द्वारे दुःख, सुख दुःख होत नाही. एखादा मनुष्य रस्त्याने चालला आहे आणि पाठीमागून एक पळत आला आणि जोरात चापट मारली. इतका राग आला आणि पाठीमागं ओळून पाहतो तर बालपणीचा हा मित्र, एकाच बाकावरती कित्येक वर्ष बसून शाळा शिकलो, तो मित्र पाहिल्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला. पण तो जर दुसरा असता तर त्याच्यापासून झालेला आघात त्याला वेदनादायक झाला असता, भांडणं झाले असते. पण मारून सुद्धा आनंद झाला, कारण मारणारा हा आपलाच आहे ना. मग आता त्या मारण्यातून दुजाभाव नसल्यामुळे आनंद उत्पन्न होतो. जिथे भेद असतो तिथे मात्र भेदाची जाणीव असते. पण अभेदामध्ये जरी भेद दिसला तरी अभेदातला भेद हा भेद निर्माण करत नाही. भेदातला भेद निर्माण करत नाही, परंतु अभेदामध्ये जरी गेलो तर तो भेद सुद्धा अभेदामध्ये विरून जातो. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. पहा,
देखे मेघोन सुटती धारा, तया न रूपती जैसिया सागरा, तैसे शुभाशुभे योगेश्वरा नवती आने. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. ते म्हटले, सूर्याच्या प्रखर उष्णतेच्या द्वारे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ते पाणी ढगात जाते आणि पावसाळ्यामध्ये ते पाणी पुन्हा खाली वर्षाच्या धारे म्हणजे थेंबांच्या धारे पावसाच्या धारेच्या द्वारे पुन्हा ते समुद्रामध्ये पडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे पहा बरं, मेघोनी धारा सुटती. त्या मेघ म्हणजे ढगांच्या मधनं त्या पावसाच्या धारा सुटतात आणि त्या समुद्रावरती पडतात. परंतु जैसिया सागरा तिया न रूपती, परंतु मेघांच्या पडलेल्या पावसांच्या त्या धारा कितीही जोराच्या धारा असल्या तर समुद्रावर जेव्हा पडतात तेव्हा त्या समुद्राला टोचत नाही, समुद्राला विजा होत नाही, समुद्रावरती काही परिणाम होत नाही. कारण त्या दोन्ही आपलं स्वरूपच मानतात. समुद्र अरे पाऊ ह्या सुद्धा धारा माझं स्वरूप आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे हा जो योगारूढ झालेला आहे त्याला या बाहेरच्या जगताच्या स्तरावरून पाहिलं तर मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर आणि देहाच्या स्तरावर शीत उष्ण मनाच्या स्तरावरती मानापमान, बुद्धीच्या स्तरावरती मानापमान आणि मनाच्या स्तरावरती सुख दुःख हे जरी होत असले तरी तो स्वतःला आत्म्यापासून ते भिन्न मानत नाही. आणि म्हणून तया शुभाशुभे योगेश्वरा आने नवती, असा योगाचा ईश्वर असणारा योगारूढ हे शुभाशुभ द्वंद्वे या आत्मस्वरूपापेक्षा स्वतःला ते भिन्न मानत नसल्यामुळे त्यांच्यापासून सुख दुःख होत नाही. आणखीही काही विचार आहेत तो उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण.